आणि यानंतर एक सविस्तर बातमी आपण पाहणार आहोत। हिंगोलीच्या कळमनुरीतील इसापूर धरण हे भरलं आहे। 97% धरण भरलं आहे, तर धरणाचे 3 दरवाजे उघडून पाण्याचा देखील विसर्ग केला जातोय। पैनगंगा नदीमध्ये 3039 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग केला जातोय, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला जातोय। या संदर्भात समाधान कांबळे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। समाधान, आपण पाहतोय इसापूर धरण 97% भरलंय। नक्कीच वर्षा, हिंगोली जिल्ह्यामध्ये 8 दिवसापूर्वी पासून जे आहे ते मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी पातळीत वाढ झालेली आहे। सिद्धेश्वर धरण जे की महिनाभरापूर्वी जे की मृत साठ्यात होतं, आता ते 100% भरलेलं आहे। तर इसापूर धरण सध्या 97% भरलेलं आहे आणि त्याचे 3 दरवाजे सध्या उघडण्यात आलेले आहेत। 3039 क्युसेकनं या धरणातून जे आहे ते पेनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे। त्यामुळे धरण प्रशासनाच्या वतीने नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। निश्चितच समाधान, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।